पाटील नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव संतोष कालापुरे, राहणार कासापेडा, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आजची तारीख 26 ऑगस्ट 2026. पाटील आपण प्लॉट वरती आज सकाळी सकाळी मला वाटतं 7:30 लाच व्हिडिओ बनवू लागलो. हो. आपण व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की आपल्या प्लॉटला सगळ्यात महत्वाचं आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की तुमचा प्लॉट गेल्या वर्षी तुमचा व्हिडिओ पण आहे. हो बरोबर. हो आहे. गेल्या वर्षी मला वाटतं इथपर्यंत तुमचा प्लॉट लागला. हा, इथपर्यंत लागला होता, तिकडून पूर्ण लागलेला लागत होता. इथपर्यंत आलं होतं जवळ. एवढाच प्लॉट वाचला होता त्यावेळेस तुम्हाला मी अल्ट्रा सीड दिले होते. हा, बरोबर. आणि त्यानं तुमचा प्लॉट वाचला होता नाही वाचला होता वाचला होता लगेच. नाही, आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. पहिले मला हे सांगायचंय तुम्हाला की मी जे तुम्हाला बोलतो किंवा जे आपले संबंध आहे किंवा ज्या संबंधाने मी तुम्हाला बोलतो, आता आपलं एक ट्युनिंग चांगलं झालं, बॉन्डिंग चांगलं झालं. बरोबर. पण आपले संबंध चांगले आहे म्हणून तुम्ही कुठलाही विषय खोटं नका बोलू. ऐका ना, पूर्ण ऐका. काय होतं, आपल्यामुळे दोन शेतकरी बाजूचे फसायला नको. आता काय झालं, मी बऱ्याचदा मला कमेंट यायला लागल्या, काही माझ्या याला व्हिडिओला पोस्ट येत आहे, कमेंट येत आहे की साहेब तुम्ही शेवटी सांगताय अल्ट्रासीड घ्या, अल्ट्रासीड सोडा. नक्कीच सांगतो, कारण मी पहिल्यापासून सांगत आलो माझ्या घरी काही गांजाचं झाड नाही किंवा माझी बायको काही तिकडे गव्हर्नमेंट जॉबला नाही की जेणेकरून मला इथं यायचंय, 1000 रुपयाचं डिझेल जाळायचंय किंवा कुठं जाऊन 2000चं जाळावं लागतं. तर हा माझा व्यवसाय. बरोबर. मी नक्कीच ती गोष्ट मान्य करतो, कारण मला रात्री पण कमेंट आल्या, काही लोकांचे फोन आले. तर मी पहिल्यापासून सांगत आलो, मी संत गाडगे बाबा नाही. मलाही कमवायचंय, मलाही संसार आहे, माझ्याही मुलांना मला त्यांचे शौक पुरे करायचे, बायकोचे शौक पुरे करायचे, त्याच्यासाठी हा माझा व्यवसाय. पण मला तुम्हाला हे विचारायचंय, आणि सगळ्यात पहिले की खोटं नका बोलू. फक्त हा प्लॉट एवढा सुंदर दिसतोय, आपण आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतोय, प्लॉट सुंदर दिसतोय. तुमच्यापेक्षा मला ताई पण सांगतील आणि तुम्ही पण त्या गोष्टी सांगा की तुमच्या प्लॉटला खरोखर आतापर्यंत झालेला खर्च आणि मागच्या वर्षी तुमची सड कितपत आपल्या प्रोडक्टने अल्ट्रासीडने कितपत थांबली. शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतोय की मी संत गाडगे बाबा नाहीये की जेणेकरून वाटायला निघालोय, मी कमवायला निघालोय. मी जर कदाचित इथपर्यंत गाडी देतोय, मला 1000 रुपयाचं डिझेल लागतं, मी जर दुसरीकडे जातो तो काही ठिकाणी मला 2000चं लागतं, काही ठिकाणी माझा 25,000 रुपये खर्च जाण्याचा होतो. तो तर काही माझ्याकडे काही मी घरचा करोडपती मग त्यातून पैसे मिळवणारे अशातला भाग नाही. पण प्रामाणिकपणानं माझा हाच एक उद्देश आहे की शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा, आणि शेतकऱ्यांचा खर्च मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला कधी नाही म्हटलं कोणते प्रोडक्ट सोडा, कोणते नका सोडू. मी माझ्या प्रोडक्टसाठी तुम्हाला नक्कीच हे सांगितलं की हे प्रोडक्ट सोडा, पण ते प्रोडक्ट सोडत असताना मी हेही सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की बाजूवाल्या शेतकऱ्यांचा अनुभव घ्या. तोपर्यंत सोडू नका. मी असं कधीच नाही म्हणलो की हेच प्रोडक्ट सोडा आणि त्यानंच सड थांबेल, असं कधीच म्हणत नाही. किंवा माझा प्रोडक्ट वरती तेवढा भर पण राहत नाही की तुम्ही हेच प्रोडक्ट सोडायला पाहिजे. मी कळकळून प्रत्येक वेळेस बोललो की माझा हा व्यवसायच आहे, मला कमवायचं आहेच आहे, आणि माझंही आयुष्य आहे, माझाही संसार आहे, त्याच्यामुळे मलाही लेकरं बाळ आहे, बायको आहे. मी काही संन्यासी नाही आहे की मी तुमच्यासाठी काही दान धर्म करायला आलो. पण हे तितकंच सत्य की मी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांच्या मला कमेंट येत आहे, ज्या लोकांचे फोन येत आहे, ज्या लोकांचे व्हॉट्सअपला मेसेज येत आहे, त्या लोकांना सांगतोय की बाबांनो, मी खर्च कमी करण्याचा माझा उद्देश मूळ की खर्च कमी व्हावा शेतकऱ्याचा. मी हे नाही म्हणत आहे की मी पैसे घेत नाही, मी येण्याचे पैसे घेतो का इथं येण्याचे पैसे घेत नाही. बरं, तुमच्याकडे माझा 3रा-4था चक्कर आहे, बरोबर, 4था चक्कर आहे. मला 4000 रुपये खर्च आलाय. 4000 रुपयाचं तर तुम्ही आतापर्यंत औषध नाही घेतलं. मी तुम्हाला त्या औषधामध्ये पाणी देऊ लागलो का? नाही. कमेंट करताना तुम्ही थोडासा विचार करा ना. जर मी ते ह्या शेतकऱ्यांकडे जर 4 वेळेस येत असेल, 4000 रुपये माझा खर्च होतोय, माझा दिवस जातोय, बाकीच्या गोष्टी आहे की नाही, मग मी औषधात पाणी भरून दिलं का? बरं, पाणी जर भरून दिलं तर त्यांच्या प्लॉटला रिझल्ट काय? त्यांनी तर त्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. आणि हे बघा, आपण बाबांच्या दरबारात एक खोटी गोष्ट बोलायचं नाही आपल्याला, जे सत्य आहे तेच सांगायचंय. महादेवाच्या दरबारातले लोक मग आता सांगा की तुम्हाला झालेला खर्च आतापर्यंत किती? मला आता 2 महिन्याच्या आसपास झाली लागवड. किती झाले ते सांगा. 2 महिन्याच्या आसपास 8,000 रुपये खर्च झाले. पैसे सोडा, तुमच्या प्लॉटला खरोखर प्रामाणिकपणानं दिवस किती झाले ते सांगा. 27 जूनला लागवड होती, म्हणजे आता 2 महिने होत आहे. 27 उद्या 2 महिने आसपास नका म्हणू, 2 महिने झाले तेच मान्य करा. 27 जूनला आपली लागवड होती. 27 जुलै, 27 आता ऑगस्ट, उद्याचा, म्हणजे 2 महिने होईल. 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो किंवा काय वाटतं तुम्हाला आता प्लॉट कडे बघून? तुमच्या बाईवडील काही सांगतील 1-2 शब्द आपल्याला. 15 दिवस पहिले माझे 2-3 टिकवळे असे
लागायला सुरुवात झाली. 2-3 ठिकोळे लागले होते का 2-3 स्टंप लागले होते? स्टंप लागले होते, हा, मग ते पण 2-3 सांगा. स्टंप लागले होते. हम्म. मग मी सरळ संग कॉन्टॅक्ट झाला की बा असं असं होतंय. मागलच्या वर्षी तर मग पूर्ण अद्रक अर्धी सडून गेलती. सडल्यामुळं ते बी शेवटी भेटले मला सर. तरी पण त्यांनी 2दाच औषध दिलं तर म्हणून माझी 28 क्विंटल अद्रक वाचली मागलच्या वर्षी. आता वाचली बी नसती. आणि त्याच्यामुळं मग आता त्यांनी मला अल्ट्रा सीड आता किती 16 तारखेला अल्ट्रा सीड सोडलेलं आहे सर. सड जी डलते तिथे थांबलेली आहे. सड काही वाढ येणे, क्वालिटी बी एकदम भारी झालेली आहे. स्टंप बी तुम्ही फुटे बी बघशाल ना सर, फुटे बी एक नंबर आलेली. फुटेला बी वांधा नाही, काहीच नाही लगी. तुमचं जे औषध आहे ते तर कळकळी विनंती आहे शेतकऱ्यांना का तुमचं औषध एक वेळेस तरी वापरून बघावं लोकांनी. का बा याच्या त्याच्या भरी जाऊ नये. तुमच्या संग कॉन्टॅक्ट होऊन, तुमच्या संग नाही झाला तर माझ्या संग कॉन्टॅक्ट करून मी तुमचा नंबर देईन. तुमचा कॉन्टॅक्ट लागला तर तुम्ही नंबर द्या. शेतकरी मित्रांनो, मी शेतकऱ्यांचा नंबर देतो ज्यांना माझ्यावरती डाऊट आहे. अशा शेतकऱ्यांनी यांच्या नंबरवरती कॉल करा. आणि काही डाऊट आला असेल तर आपल्या कसं खेडा येथे येऊन माझ्या संग कॉन्टॅक्ट करून आपल्या शेतीत पाणी करून घेणे का बा अद्रक कशी आहे काय एवढं झाड काढावर तुम्ही त्याच्यामुळं त्याला काही हे करायचं काम नाही. माझा मोबाईल नंबर 9850 33 53 40. परत एकदा सांग. हे बघा शेतकरी 9850 33 53 40. हे बघा शेतकरी मित्रांनो, 2च महिन्याचा प्लॉट आहे, छोटासा खडा आहे आणि त्याला निघालेले फुटवे बघा, त्याला तयार झालेला 2 महिन्यातला माल बघा. जर कदाचित ह्या प्लॉटची वाढ झालेली नाही तर याला माल तयार होतो. नाही 100% माल बनलेला आहे लगी. बऱ्यापैकी माल बनतो. हे काय आपण तुमच्या डोळ्यासमोर लाईव्ह उपटलं बरं. किती स्टंप आहे वरती आलेले? नाही दिसतंय, इथून दिसतंय. हे बघा 4च स्टंप आहे. 4 स्टंपला आता बाकीचे खालून निघतायत 2 4 6 8 स्टंप खालून निघतायत. 4 स्टंपला जर कदाचित हा माल तयार झाला असेल तर आपल्याला आत्ताची सुरुवात आहे. म्हणजे 2 महिने झाले. 2 महिने झाले. त्याला तर उगायलाच 1 महिना लागतो. 21 दिवस लागतो. 22 दिवस 21 दिवस 23 दिवस थोडस मागं पुढं. बरं त्याच्या मुळ्या बघा तुम्ही. मुळ्या बी भरपूर आहे त्याची. भरपूर आहेत. मग माल तयार आहे, मुळ्या आहेत, याची उंचीच का वाढली पाहिजे? मी कालच्या पण व्हिडिओ मध्ये बोललो की का उंचीची गरज आहे आपल्याला? उंचीची काही गरज नाही. आणि आता राहिला आपला विषय, आपण काय काय दिलं प्लॉटला, केलेली ट्रीटमेंट काही नाही. सगळ्यात पहिले स्टार्टिंगला कॅन दिलेली आहे. त्याच्या पहिले ह्युमिक दिलं असेल. त्याच्या पहिले व्हिमिक दिलं 1 किलो. मग कॅन दिली. मग अजून 1 किलो व्हिमिक दिलं आणि एक अल्ट्रा सीड 2 लिटर मी सोडलेलं आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. आणि एक साधी फवारणी झालेली आळीची आणि थोडीशी घ्यायची. बाकी काय बुरशीनाशक. एक फवारणी झाली बस. एकच फवारणी. बाबाच्या दरबारात एकच फवारणी झालेली. पुन्हा म्हणतो की दरबारात बाबांच्या आहे. आता अजून एक फवारणी घ्यायची मला, पण ती आता सर सांगतील तर घेईन, नाही तर घ्यायची नाही मला. शेतकरी मित्रांनो, एकच फवारणी झालेली आपल्या शेतकऱ्यांची. कुठं तुम्हाला करपा दिसणार नाही, कुठं तुम्हाला आळाही दिसणार नाही. तुम्ही बघा पूर्ण प्लॉट बघा. प्लॉट बघा किती छान आहे, किती सुंदर आहे. मी म्हणतोय म्हणून नका हो म्हणू. सगळ्या गोष्टी प्लॉट मध्ये आहे. आता तुम्हाला मी माल पण दाखवला काढून सारी. मग का तुम्हाला खर्च करायचा आहे, का ह्या गोष्टी आपण करतोय? पण त्या पहिले मी एकदा ताईला विचारतो, ताई तुम्हाला काय वाटतं बरं? काय नाही हे बघा ताई, मी आलोय एवढं दूरून आलोय म्हणून असं काही हे नका करू. जे आहे ते फक्त नाही राहू द्या तुमच्याकडे. जे आहे तेच सांगा. तुम्हाला मागच्या वर्षीत आणि ह्या वर्षीत काय फरक वाटतो? म्हणजे मागच्या वर्षी काही एवढं ह्या वर्षी 100% रिझल्ट आलेला आहे. नुसतं रिझल्ट नाही, मालामध्ये काही बदल? मला काही फरक आहे, बदल आहे. आणि खर्चाच्या बाबतीत काय म्हणा? खर्च म्हणजे खर्च काहीच झालेला नाही या वर्षी. मागच्या वर्षी आमचा खूप खर्च झाला होता. किती झाला होता बरं 20 गुंठ्यासाठी? 70,000 रुपये खर्च. 70,000 रुपये खर्च. कोणत्या महिन्यापर्यंत? ते पण जानेवारी पर्यंत. नाही जानेवारी जानेवारी नाही, नोव्हेंबर पर्यंत. नोव्हेंबर. आणि तुम्ही भेटले मला नोव्हेंबर मध्ये. म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला जानेवारी पर्यंत नोव्हेंबर पर्यंत 70,000 रुपये खर्च लागला. हे प्रामाणिकपणानं 100% लगी 99% मला खोटं बोलून काय भेटणार आहे का सर? जे माझे पैसे गेलेले मी सांगणार आहे. खोटं बोलून मला काही लोक हे म्हणणार आहे का? आणून पण मग मागच्या वर्षी कसं आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही नवीन होतो. त्याच्यामुळे कोण काही सांगितलं की सोडा, कोण काही सांगितलं ते सोडा, त्याच्यामुळे खर्च जास्त होऊन गेला. तुमचा ते एक व्हिडिओ बघितला, माझी तकदीर काय, तुमची माझी भेट झाली. तरी पण मला विश्वास बसत नव्हता सर. मी पवार साहेबांना जेव्हा फोन लावला मी का बा हे औषध खरं आहे का, नाही तर मला स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तुम्ही का माझी आज सर थांबणार आहे का.
ते म्हणे अरे असं कसं बोलते तुम्ही. म्हणलं नाही, जे सत्य आहे. आता लोक फक्त हे औषध घ्या, सोडा, त्यांना थांबती यांना थांबती. सर मी सगळं बघितलं करून, मी कोणाकोणाचे सांगितले, मी सगळ्यांचे औषध सोडून बघितले. कुठल्याही असं काही नाही. कंपनीचं नाव नका घेऊ. त्याच्यामुळं मी सगळं बघितलं, पण कोणाचाच काही मला गुण आलेला नाहीये. तुमच्या औषधाचा मला गुण आला. मग सर तिथलची तिथं थांबून गेली. बर, मग काय वाटतं ताई? रिझल्ट आहे ना. हे आमचे आता एक शेतकरी आहेत आमचे एक- पांडव म्हणून, ज्यांनाही आपण अल्ट्रासीड दिलं. पाटील या. राम राम राम. राम. तुमचा एक अनुभव आम्हाला व्हिडिओ मध्ये एक- सांगा की काय वाटतं. तुमच्या जवळ उभे करा त्यांना इकडून. या. काय वाटतं तो आपण आपल्या प्लॉटला अल्ट्रासीड दिला, आपण काय आपल्या प्लॉटवर जाऊन पण आलो. आपण प्लॉट मध्ये ना हम्म. बरीचशी सुधारणूक झाली. हा. कारण जे पिळ्याचे जे झाड होते ना हम्म. ते जवळपास समजा आपल्या पूर्ण याच्या क्षेत्रामध्ये जवळपास 20% पिळ्याच निवडायची. बरोबर. त्याच्यातले 15% सरळ झाले. हम्म. राहिले ते 5% समजा. हम्म. ते बी चालू आहे सरळ होणं. पण प्रामाणिकपणाने बघा, आपण गण लावलेलं आहे, खोटं नका बोलू. काय होतं आपल्याला शेतकऱ्याला खोटा मेसेज नाही जाऊ खोटं द्यायचा. बोलायचं नाही, आपल्याला मेसेज बी खोटा नाही द्यायचा आपल्याला. कारण मग खोटा मेसेज देऊन सनी आपल्याला काय भेटणार ते? काय भेटणार? हा. बरं, बाकी प्लॉट मध्ये अजून सुधारणा काय वाटते? बरं, सुधारणा तुमचे मला असं म्हणजे- वाटतं की तुमच्या प्लॉट मध्ये सड चालू पण झाली होती, सड झालती ना जवळपास 7-10 ठिकाणी स्टंप दिसत होते. आज काय वाटतं? ते तिथलं तिथंच वाढले नाही? वाढले नाही. हा. आणि आता ते तर काही सुधारणार नाही. नाही, हे बघा आता माणूस काही वापस येत नाही आणि ते मीही म्हणत नाही. पण काय झालं? माणूस जास्त मला नक्कीच नक्कीच ते पण एक जीवच येतो. हा. तो जरी हालचाल करत नसला तरी तो जीव आहे. जीवाची. पण हा. मग ते तर नाही येणार, पण मग दुसऱ्या ठिकाणी पांगलं नाही बरं. चांगलं नाही आणि सुधारणा बऱ्यापैकी झाली. सुधारणा झाली, झाडाची क्वालिटी आली. आता हा. स्टंप बी जे आहे हा. ना आपल्या याचे जाड होईल. जाड होईल, परत खालून फुटवे भरपूर फुटवे निघू राहिले, फुटवे बी जाड निघू राहिले. जाड निघू लागले. हा. शेतकरी मित्रांनो, मी हेच सांगतोय. मला रात्री मी जे बोलू लागलो, मला त्या गोष्टीचं वाईट नाही की लोक माझ्यावरती चुकीच्या कमेंट करताय किंवा चुकीचे मेसेज केले. मला एक दोन जणांचे चुकीचे फोन आले. मला काही लोकांच्या शिव्या पण दिल्या मला लोकांनी कमेंट करून रात्री हम्म. की तू फसवतोय, अमुक करतोय, टमुक करतोय. तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना मला विचारायचं आहे फसवायचं बाबा- काम नाही केलं. त्याच्यामध्ये फसवत काय आपल्याला समोर दिसू राहिलं ना. आणि Result समोर आहे, दिसत result. असताना मला एक सांगा, समोरच्याला शिव्या देणार एकदा वापरून पाहा. आणि मग- मग हा, अनुभव घेऊन शिव्या देऊ. नक्कीच मी पण हा. त्या गोष्टी आणि मी कधीही म्हणलो नाही. हे बघा, तुम्ही हा प्लॉट बघितला अगोदर, हा. त्याच्यानंतर औषध घेतलं. हा. मी तुम्हाला म्हणलो का की तुम्ही औषध नाही, घ्या? नाही, नाही. कधीच नाही म्हणलो. तुम्हाला 2 वेळेस विनंती केलं, जाऊ तुम्ही 3ऱ्या वेळेस प्लॉटवर आले आणि मगच औषध घेतलं. आणि ते बी औषध तुम्ही पाहिल्याच नंतर दिलं असं काही नाही. अगोदर दिलं दिलंच नाही. हा. आणि घ्याही तो कधीच म्हणलो नाही. नाही. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही शेतकऱ्यांना सांगाव की मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो आणि त्याला औषध घे म्हटलो. बोलवल्यावर पण नाही जात मी, बोलवल्यावरही जात नाही. आता यांचे मित्र असल्यामुळे यांच्या प्लॉटवरती गेलो नाही तर मी बोलवल्यावर पण बिना औषध घेतल्याच्या शेतकऱ्याकडे जात नाही. आणि मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगत आलो की तुम्ही बाजूवाल्याचा अनुभव घ्या. अल्ट्रासीड तसं घेऊ नका किंवा ॲग्रिटोनही तसं घेऊ नका किंवा टोटल प्लांटही घेऊ नका. ती कंपनी तिकडे जाऊ द्या, दुकानदारही तिकडे जाऊ द्या, मला त्याच्याशी घेणं नाही. मी प्रामाणिकपणाने एक गोष्ट सांगत आलो की मला शेतकऱ्यासाठी काम करायचंय. आता तुम्हीच मला किती फोन केले की साहेब मला काहीतरी द्या. प्रामाणिकपणाने सांगा, आपण बाबाच्या दरबारात आहे आज आणि सकाळी सकाळी आपण व्हिडिओ बनवतोय. खरोखर सांगा किती वेळेस मला तुम्ही कॉल केलेत? मी 5-6 वेळेस कॉल झाले तुम्हाला. झाले की नाही की साहेब मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या. मी तुम्हाला काय सांगितलं, अरे साहेब पहिल्या औषधाचं तर काम होऊ द्या, 10-15 दिवस तर त्याला होऊ द्या. तुम्ही काय, तुम्हाला सवयी लागलेली आहे कुठल्या 4थ्या दिवशी 5व्या दिवशी सोडायच्या. सोडायचं. बरोबर. हो, आणि हा, मी अद्रक लावतो. जवळपास मला अद्रक लावायला झाले समजा कमीत कमी 20-25 वर्ष होत असतील अंदाजे. अंदाजे. हा. पहिले साधी होती. हा. आता बेडवर लावायला बी जवळपास 10-12 वर्षापासून बेडवरच लावतो. हम्म. पण असं कोणतंच नाही का बघ ते तुम्ही 20 दिवस थांबा आणि मग हे खत द्या म्हणून सनी म्हणणार. आतापर्यंत कंपनीवाला बी नाही, दुकानदार बी नाही ते. आणि आणि एखादा अनुभव शेतकरी बी नाही किंवा एवढे दिवस थांबा. इतके दिवस थांबा म्हणून. 4थ्या दिवशी 5व्या दिवशी आता काही आणले बी काही औषधी एखाद दिवस मागं पुढे होईल म्हणते, पण मग याला या टायमावर सोडा तरच पहिले औषधाचं रिझल्ट येईल असे सांगते सगळे. आणि आता एक तुम्हीच दिसते की सांगताय की 20 दिवस तुम्ही थांबा. मग आम्ही बी तुमचा अनुभव घेऊ राहिलो. हा, अनुभव घेतल्याशिवाय अनुभव घेऊच लागले. दुसरं काहीच नाही दिलं अजून आपल्याला. तर अजून रासायनिक खत बी नाही टाकेल मी काहीच टाकलेलं नाही. बरोबर. तुम्ही बेसल डोस पण नाही दिलेला, ज्याला आपण मी बेसल तरी म्हणतो. दिलेला आहे. तुम्ही तरी हा. दिलेला आहे, त्यांनी दिलेला नाही. बरं, मी मग 6,000 काय बदल रुपये काही त्याला- तुम्हाला असं वाटतं का तुमचा प्लॉट मागं राहू राहिला? माग नाही. मागं राहू राहिला असं वाटतं का? मागं नाही. मग शेतकरी मित्रांनो,
मी इतक्या वेळेस वरडून सांगतो, चला ज्या लोकांनी कमेंट केलं त्यांना सोडून देऊ आपण, कारण 2-5% लोक असतातच. पण मग जर मी प्रत्येक वेळेस सांगत असेल तुम्हाला वरडून की थांबा, थोडासा वेळ द्या. काय होतं, आता सुनील केंद्रेकर सर IAS अधिकारी आहे, आपल्या संभाजीनगरला राहिलेले, ते स्वतः शेती करतायत, त्यांचा अनुभव, त्यांची मुलाखत आहे. मी एखाद्या वेळेस खोटं बोलत असेल, मी कमवण्यासाठी व्हिडिओ बनवतो किंवा औषधं देतो, पण सुनील केंद्रेकर साहेब तर नाही तसं करणार ना. बरोबर. खूप मोठी हस्ती आहे, त्यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. त्या व्यक्तीनं सुद्धा सांगितलं की तुम्ही पहिले औषधाचं काम होऊ द्या, नंतरच दुसरं द्या. मग त्यांना काय मिळवायचं यातून? मग मी तेच सांगू लागलो. मी आज नाही, मी गेली 6-7 वर्ष हेच सांगू लागलो शेतकऱ्यांना. 8-10 वर्षापासून पाटील मी आल्याच्या सडवर काम करू लागलो. तर प्रत्येक शेतकऱ्याला हेच सांगू लागलो की बाबांनो, थांबा, थोडस वेळ द्या. का तर पहिलं तर पचन होऊ द्या, पहिलं तर खाऊ द्या. बरं, मला एक सांगा, तुमचा आतापर्यंतचा असा अनुभव असेल की आल्याच्या शेतामध्ये तुम्ही पुढच्या वर्षाला मक्का लावा, कपाशी लावा, कमी खर्चात ते पीक निघून जातं, बरोबर? निघतं की नाही? आणि चांगलं निघतं, जोमदार. का निघतं? तर पहिलेच खतं एवढे पडलेले असतात त्याच्यात की तेच खतं त्याला घ्यायला वेळ नाही. बरोबर. बाजरीला काहीच खर्च लागला नाही, एकच वेळेस फक्त इतकं, म्हणजे मक्काचं ताट कसं राहतं तसं झाड जमिनीमध्ये ते निघून जात नाही. आणि काय झालं, आपण अवरेज काढायच्या नादात जमिनीची वाट लावून टाकली. सोडतच राहतो. बरं, आता ह्या प्लॉटला काय झालंय? पहिल्यापासून माझ्याकडे ट्रीटमेंट आहे, काहीच नाही. काय कमी आहे या प्लॉट मध्ये? बरं, मला एक सांगा, फक्त जे तुमचं जे प्लॉट आहे समजा, याची उंच कमी, उंची कमी नक्कीच मी मान्य करतो. आता आम्ही उपटले, माल बघितला नाही तुम्ही, हे बघा, जर उंची कमी आहे तर हा माल कुठून? उंची कमी, फक्त बाकीचं जे आहे ना, कलर, हे जे जाडेपणा हे चांगली आहे, हे फुटवे चांगले, हा माल. आता उंचीशी काही घेणं नाही आपल्याला, काही आपल्याला हे पाहिजे का. मग आता कसं वाटतो माल तुम्हाला ह्या उंचीच्या हिशोबाने? एकदम चांगला आहे की नाही? बरं, याच्यापेक्षा जास्त कोणाचा माल तयार झाला आतापर्यंत? 2 महिने झाले, 2च महिने. झाले, उद्या व्हायचे 2 महिने. मग 2 महिन्यामध्ये एवढा माल तयार होणं? माल चांगला तयार होऊ राहिला. मुळी पण चांगली. कुठं निमॅटोड आहे मुळीला? नाही. कुठं आहे? बरं, खाली मुळी इतकी राहिली त्याची की हात मुळे तुटल्या सगळ्या थोडी सगळ्याच थोडी येणार आहे. मग शेतकरी का घाई करत असेल? 4च मुळे आले फक्त, बाकी सगळ्या तुटल्या. मग शेतकरी एवढी घाई का करू लागला? तुम्ही पण का घाई करता? तिसऱ्या दिवशी फोन करता की नाही? सवय लागून गेली. मग आता त्या सवयी कुठेतरी बदलणार आहे. बरं, तुमचे पैसे वाचल्यानं मला काय फायदा आहे? तुम्हाला मला फक्त एवढाच फायदा आहे की एक समाधान मिळेल की चांगलं उत्पन्न झालं शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये, बरोबर? आणि तेवढ्यासाठीच माझी आत्ताची जी मेहनत, म्हणजे मी पहिल्यापासून जी मेहनत करत होतो, आत्ताही जी मेहनत करतोय, की प्रामाणिकपणानं मी पुन्हा एकदा सांगतो की माझा तर हा व्यवसाय, मला तर पैसे लागतील ना. मला तुमच्या शेतावर मी 3 वेळेस आलो, आज तुमच्या गावात येण्याचा माझा 4था वेळ. मग मला जर कदाचित 4,000 रुपये खर्च होत असेल, मी कितीच औषध देतोय, आणि माझ्याकडे ते एकमेव शेतकरी होते, आता तुम्ही जोडल्या गेले, आता ते एक जण, आता 2-3 जण जोडल्या गेले. बरं, यांचा प्लॉट तुम्ही बघितला, त्या प्लॉटला किती फरक झाला? मोठा फरक पडला की नाही? तर बाबाला मक्का लावायची होती. काल आमचं त्यांचं बरं बोलणं झालं ना, चांगला फरक आहे. मग जर कदाचित कमी खर्चामध्ये तुम्हाला फरक पडत असेल, मी त्यांच्या प्लॉटवर मागच्या वेळेस येऊन गेलो, त्यांनी सांगितलं मी काय देऊ, म्हटलं काहीच नका देऊ, एक थोडंसं दाणेदार खत टाका, याच्या पलीकडे काही करू नका. मग जर कदाचित मी तुमचं कमी खर्चात काढत असेल, त्याच्यापेक्षा मी काय करावं? मग का लोक मला शिव्या देत असतील? का शिव्या देत असतील? का चुकीच्या कमेंट करत शिव्या असतील? द्यायची कामच नाही. त्यांना काही वाटलं ना, त्यांनी आपल्या कसं फेडायचे फक्त ते काय ऐकल्यावरूनच करते, बाकी त्यांना वापरून मग बोलावं. पण मग कसं एकदा पण मग तुमचा विश्वास नाही बसत होता, पण तुम्ही किमान वाईट बोलल्याने, शिव्या नाही दिल्या, असं वापरून बघितलं ना, मग त्याच्यामुळे आम्ही म्हणलं नाही, एक सगळं गॅरंटीचं आहे, 100% रिझल्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं त्याचं ऐकायचं नाही, आपण जे साहेब सांगेन आपल्याला तेच करायचं. आणि आता ते केल्याचे फायदे जाणवत आहे. शेतकरी काहीतरी केलं बिघड आपल्याला काहीतरी कळत नाही ना, कळतच नाही, करावं लागल. पण करत असताना बाजूवाल्याचं बघा, मग करा. बरोबर. मी म्हणत नाही शेतकरी मित्रांनो, पुन्हा जाता सांगतो की मी कोणालाही म्हणत नाही की तुम्ही अल्ट्रासीड वापरा, का ऍग्रीटोन वापरा, का टोटल प्लांट वापरा. बाजूवाल्यांचे अनुभव घ्या, त्यानंतरच तुम्ही वापरा. चालन, धन्यवाद, राम राम.